कमलेश सर, आपण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश संपूर्ण देशाचं लक्ष आणि सगळ्यात जास्त खासदार देणारं हे राज्य आहे. तिथं आपण बघितलं कालच्या एक्झिट पोल मध्ये कसं होतं. आपले काय आकडे सांगतात? नाही, आपण आकड्यांकडे जाऊया, पण उत्तर प्रदेश हे राज्य महत्वाचं काय? 80 जागा, देशातल्या सर्वाधिक जागा तर आहेतच, पण सोबतच देशाचा पूर्ण राजकीय टोन सेट करणारं, देशाच्या निवडणुकांचा पूर्णपणे टोन सेट करणारं हे राज्य. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावरती या निवडणुका कदाचित अनेकांना वाटलं तर ज्याच्यावरती वारं फिरू शकतं किंवा फिरलंही असेल कदाचित, जर आकडे आपण बघतोय प्रशांत आणि मृणालिनी मॅडम, की राम मंदिराचा मुद्दा होता तो खरंच अनेकांना म्हणतो तो क्लिक होणार नाही, राम मंदिर हा प्रचारात मुद्दाच नाहीये किंवा तो लोकांपर्यंत राहिलाच नाही, कदाचित त्याची एक सायलेंट लाट होती का हे उत्तर प्रदेशातनं आपल्याला मिळणाऱ्या जागांवरती कळेल. त्यामुळे आता अधिक वेळ लावत नाही, जिन्याने जे आकडे आपल्याकडे दिलेत, उत्तर प्रदेशचे आकडे आपल्या समोर आपण टाकूयात. वॉलवरती आपल्याकडे येतात उत्तर प्रदेशचे हे आकडे. काय म्हणतोय AI एक्झिट पोल? उत्तर प्रदेशमध्ये आपण जसं म्हटलं की 80 जागांसाठीची लढत होती. एनडीएला फटका बसण्याची शक्यता असा आपला एक्झिट पोल सांगतोय. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला फटका बसण्याची शक्यता AI एक्झिट पोल मध्ये येते. एनडीएला जवळपास 8 ते 12 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 80 जागांमध्ये लढत झाली आणि तिथं जवळपास 8 ते 12 जागांचा फटका दाखवण्यात आला. शेवटचे फायनल आकडे काय आहेत आपला AI एक्झिट पोलने दिलेले? तर हे आकडे आपल्या समोर आहेत. 55 जागा या एनडीएला इथे मिळताना दिसत आहेत आणि 24 जागा इंडियाला मिळताना. हा पहिला माझ्या मते गेल्या 2 दिवसातले जे सर्वे येतात त्यातनं हा वेगळा अगदी वेगळा आकडा असेल. प्रशांत, येणारा हा 55 जागा एनडीएला, 24 जागा इथे इंडिया आघाडीला इथे मिळणार, इतरांना 1 जागा इथे येते. हा आपला एक्झिट पोल आहे. पुन्हा एकदा बघावं प्रेक्षकांनी, एनडीए म्हणजे भाजप प्रणित जे इंडिया आघाडीच्या सोबत स्थानिक पक्ष त्यांना 55 जागा, 24 जागा इंडिया आघाडीला आणि इतरांना 1 जागा. इतर 1 जागा माझ्या मते ते मायावती असतील त्यांच्या किंवा अजून तिथे इतर कोणी लढतंय मला वाटतं सर. कालच्या एक्झिट पोल मध्ये इतरांना एकही जागा दाखवली नव्हती, इतरांना 1 जागा. त्यामुळे हा एक साधारणपणे 8 जागांचा इथे आपल्याला नुकसान दिसतं. तिथे भाजपला 9 जागांचं, 55 जर म्हटलं 64 जागा गेल्याच एनडीएला होत्या, भाजपच्या स्वतःच्या 62 जागा तिथे होत्या.